नमस्कार मित्रांनो, आपल्याला बेसिंग फिट करायचं आहे. कस्टमरच्या चुकीमुळे बेसिंग तुटलं होतं आणि ते आता आपल्याला नवीन आणून लावायचे आहे. आणि बघा, आता आपण पिलर कॉक लावून घेतोय व्यवस्थित. पहिले पिलर कॉक आणि बेस कपलिंग फिट करून घेऊ. आपले फास्टनर लावून झाले, माप घेऊन फास्टनर व्यवस्थित लावून झाले. आता आपल्याला बेसिंगचे ॲक्सेसरीज लावून घ्यायचे आहे. इनलेट पाईप, आउटलेट कपलिंग, बघा. आपण आता फास्टनरचा नट पण टाईट केलाय. 50-60 स्क्रू सपोर्टसाठी आपण व्यवस्थित लावून घेतोय बेसिंगला, जेणेकरून बेसिंग हलत नाही. आणि खालनं याचा सपोर्ट असतो फास्टनरचा, जेणे काय होते, बेसिंग हलत नाही, व्यवस्थित फिट होते आणि कस्टमरचं खुश होते. हे बघा, आता आउटलेट पाईप पण लावून घेऊ. बघू शकता, इनलेट पाईप पण लावून घेऊ. व्यवस्थित टाईट करून घेऊ, जेणेकरून लीक होणार नाही. अँगल कॉकला पण व्यवस्थित लावून घेऊ. क्लीन करून घेतले, व्यवस्थित दिसायला काम स्वच्छ दिसते, व्यवस्थित दिसते. कस्टमर खुश होतो तेवढ्याने. आणि कुठे काम करताना क्लिनिंग करत चला, जेणेकरून चांगलं दिसते काम, फिनिशिंग दिसते कामाची. बघा, इनलेट आलंय पाणी व्यवस्थित, कुठं लीक वगैरे काही नाही. मध्ये काम करतो मित्रांनो, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियन मेंटेनन्स मध्ये. काम आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. लीक वगैरे काही नाही. व्हाईट सिमेंट लावून आपलं काम झालंय मित्रांनो. क्लीन केलंय आपण, सर्व स्वच्छ केलंय.